माझ्या लहानपणी आम्ही कृष्णा नदीकाठच्या एका वाड्यात राहत होतो. त्या वाड्याचे मालक घरंदाज शेतकरी कुटुंबातले. दोघं भाऊ शेतीवाडी बघायचे आणि त्यांचे वृद्ध आईवडील आपल्या लेकीसुना, मुलं-बाळं, गडी माणसं, गुरंढोरं असा घरचा बारदाना सांभाळायचे. वाड्यात 15-16 बिऱ्हाडं. नळाला नियमितपणे पाणी यायचं तोपर्यंत सगळं ठीक. पण एखाद्या दिवशी पाणी कमी आलं किंवा आलंच नाही तर बाहेरच्या बोरिंगवर पाण्यासाठी झुंबड उडे आणि मग भांडणंही रंगत. एरवी रात्रीची जेवणं झाली की वाड्यातली पुरुष मंडळी बरेचदा सोप्यावर बसून गप्पा-टप्पा करत. त्यात सुरुवातीला हवा पाण्याचा विषय अगदी हमखास असे. वाड्याच्या मालकांची गाठ पडली की वडील प्रथम रामराम घालत आणि मग ठरलेल्या प्रश्नानं संभाषणाची सुरुवात होई. काय अण्णा, कसं काय पाऊस पाणी? यंदा पीक पाणी बरं आहे ना? मला नेहमी प्रश्न पडे. रोज रोज तोच काय पाण्याचा प्रश्न? आपली कृष्णामाई पाण्याने एवढी भरलेली असताना हे लोक पाण्याची एवढी चिंता का करतात? ते देणाऱ्या पावसाची एवढी वाट कशाला बघतात? तो ठरलेल्या वेळी आला नाही तर एवढे बेचैन का होतात? नदीकाठावरच्या देवळा-रवळातून आणि इतरही मंदिरातून पूजापाठ आणि पावसासाठी अभिषेकाची संततधार का धरली जाते? पाण्यासाठी एवढी गाऱ्हाणी का घातली जातात? एवढे नवस का बोलले जातात? आकाशाची एवढी करुणा का भाकली जाते? हळूहळू वयपरत्वे कळत गेलं पाण्याचं महत्त्व आणि पर्जन्याचं महिमान. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या आपल्या देशातल्या ऋतुचक्राची ओळख झाली. उन्हाळ्यात नद्या, विहिरी, तळी, झरे, ओहोळ यांचं पाणी आटतं. पिणं, अन्नधान्य, स्वयंपाक, धुणं-पाणं आणि इतर सर्व प्रकारच्या स्वच्छता, बाग बगीचे, मळे, शेतीवाडी अशा साऱ्याच गोष्टींसाठी माणसाला पाणी लागतं. तसंच पशुपक्ष्यांना पिण्यासाठी आणि त्यांच्या चाऱ्यासाठी पाणीच आवश्यक असतं. सृष्टीतील वृक्षवेली, तरुवल्लरी, रानवनं पाण्यासाठी आसूसलेली असतात. माणसानं त्याच्या बुद्धिचातुर्यानं आणि तांत्रिक ज्ञानाच्या प्रगतीनं धरणं, पाट, कालवे, तलाव बांधले ते पाण्याच्या साठवणीसाठी. पण अशा साठवणीत पावसाची नित्यनूतन भर पडावी लागते. एरवी अवर्षण किंवा सुकादुष्काळ सृष्टीला निर्जीव निष्प्राण करून सोडतो. याची प्रचिती माणूसजातीनं घेतलेली ऐकली आणि वाचली. मग कळलं की या पावसाचं, या पर्जन्याचं कौतुक माणसाला एवढं का आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपैकी आप म्हणजे पाणी हे माणसाच्याच नव्हे तर चराचर सृष्टीच्या जीवाचं जीवन आहे. त्यातून आपला देश शेतीप्रधान, त्यामुळं तर त्याचं हे महत्त्व आणखीनच. आणि त्यामुळं पर्जन्याचे दिवस हे सर्वांच्याच अतीव जिव्हाळ्याचे. आकाशातल्या 27 नक्षत्रांपैकी मृग, आर्द्रा, हस्त, चित्रा, स्वाती, आश्लेषा, पुनर्वसू, पुष्य, मघा आदी 9 नक्षत्र पावसाची म्हणून ओळखली जातात. ती कोरडी गेली, 27तून वजा झाली तर माणसाचं जीवन शून्य होतं. हे अकबर बिरबलाच्या गोष्टीतून माहीत झालं. भगवंतांनी आपलं अस्तित्व उदकी रसू असल्याचं सांगितलं. हे श्लोकातून वाचलं आणि ते मनाला खूप खूप भावलं. पर्जन्याचे दिवस म्हणजे आभाळातून श्रवणारा अमृतरसच. हा अमृतवर्षाव करणारी वर्षा, हा पाऊस, हा पर्जन्य ऋतुचक्राप्रमाणे नियमित येतो याचं कौतुक माणसाला पूर्वी वाटे. पण आज माणसाच्या लोभापायी आणि बेपर्वा वृत्तीपायी निसर्गाचं पर्यावरण संतुलन बिघडलं आणि असह्य तापमान वाढीमुळं पाण्याची पातळी सर्वत्र कमी होऊ लागली. सगळीकडेच जलस्रोत आटू लागले. आजच्या काळातली महामारी, वादळ वारे, चक्रीवाताचं आणि पावसाचं अनियमितपण आणि अनिश्चितपण किंवा अवर्षण, अतिवर्षणाचं आणि महापुराचं संकट यामुळे त्यातून मुक्त होण्यासाठी आपल्या प्राचीन काळातल्या ऋषीमुनींनी केलेली पावसाची प्रार्थना आठवू लागली आहे. पर्जन्य सूक्त गाण्याची, आळवण्याची, पावसाची स्तुती करणारे हे मंत्र म्हणण्याची परंपरा पुन्हा जागृत होते आहे. त्याचा भावार्थ असा की जलयज्ञानं देवांचा मानवासह उत्कर्ष होतो. जळामुळेच त्रैलोक्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे वरुण, इंद्रादी पर्जन्य देवतांनी प्रसन्न व्हावं म्हणून आणि पर्जन्याचे आकाशातले दूत म्हणजे मेघ म्हणून त्यांना मनापासून प्रार्थना केली जाते की जलमय रथातून सर्वत्र संचार करत, सिंहासारखी गर्जना करत ये आणि धरणीवर वृष्टीरूप वीर्यवृष्टी कर आणि उदकरूप गर्भ भूमीत ठेव. दुष्ट अवर्षणाचा नाश कर आणि धरणीला सुजल सुफल कर. तिचे कल्याण, क्षेमकुशल चिंतणाऱ्या, औषध अन्न निर्माण करणाऱ्या आणि तिचं रक्षण करणाऱ्या हे दानशील मेघा धरणीला सुखी संपन्न कर.
ऐलुष कवशादिक ऋषींनी केलेली ही मनोकामना हे पर्जन्य सूक्त म्हणजे विश्वात्मक देवाजवळ ज्ञानेश्वरांनी सकल लोककल्याणार्थ मागितले तसे पर्जन्याचे पसायदानच वाटते. आपल्या गोव्याचे कविवर्य बाबू बोरकर म्हणतात तसे गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अवनिगण निघाले, अशी स्थिती आकाशाची झाली आहे. आकाशाचा आशीर्वादच अशी ही पर्जन्यवृष्टी आता सुरू झाली आहे आणि आले आहेत दिवस पर्जन्याचे. ज्येष्ठापासून सुरू झालेली ही वृष्टी आता आषाढ, श्रावण, भाद्रपदात कमी जास्त प्रमाणात कालपरत्वे आणि स्थानपरत्वे होत राहील. असह्य अशा वैशाख वणव्यानंतरचा पहिला पाऊस अतीव आनंदाचा, नव्या नवलाईचा आणि सृष्टीच्या शांतवनाचा. यावेळी वेळी सोसाट्याचा वारा सुटतो. मेघश्याम पालानानं अवकाश झाकोळून जातं. मेघदाटीत बिजलीचं नर्तन सुरू होतं. मेघगर्जना चालूच असते. डफ, तुणतुणं, डमरू, ढोल, ताशाचे निनाद असं म्हणतात घुमतात. बिजली कडाडकड धडाडधूम आवाज करीत घनश्याम आभाळावर सोनेरी चमकारे मारीत जाते. ढग दाटून दाटून असे आणि इतके उथंबून येतात आणि खाली लवतात की उंच सौधावरून त्यांना बोट लावलं की टचकन फुटतील आणि जलवर्षाव सुरू करतील असं वाटतं. सारा रंगमंच सज्ज असताना मृदंग वाजवीत असे सजल मेघ अवघडलेले पाहताना मनात कविता दाटून येते. घन आले ओथंबुन ओठंगुन दारी का, स्वागतास हात सज्ज मग पाऊल भारी का, गरज घना बरस घना चल वाजव टिपरी, सर्व जगावर फिरू दे नजर तुझी रे गहिरी, किती काळ साठवूनी पोटी धरू मृदगंधा, गरज घना बरस घना बोल बोल मधुछंदा. आणि काय आश्चर्य, थोड्याच वेळात मेघद्वार खुलं होतं आणि मृगसरी बरसू लागतात. थोड्याच दिवसांपूर्वी जमिनीतून सोंडा वर करून फिरणारे मृगाचे लाल केशरी किडे त्यांचा पर्जन्य संकेत सार्थ होतो. ज्याची आसासून वाट पाहिली जाते असा हा पर्जन्य धरणीवर कोसळू लागला की वैशाखाच्या अग्निदाहात होरपळलेली धरणी घनभेटीने आनंदून आश्वसून आपल्या पोटीचा मृदगंध असं म्हणतात उधळते आणि या अमूल्य गंधाच्या निर्मितीमुळे बाजारातले अत्तराचे भाव कोसळतात असं कवीला वाटतं. मेघ मधुघट रिकामे करत राहतात आणि पर्जन्य मधुछंद घेऊन गात राहतो. हा पर्जन्य, हा पाऊस, हा पाणकळा मातीत राबणाऱ्या कष्टकरी जीवांचं विश्वसंगीत असतं असं रवा दिघे म्हणतात. माणसं, पशुपक्षी आनंदी उल्हसित होतात. नवलाईचा तो पाऊस पक्षी पंखावर झेलतात. जनावरं सुगंधाने वेडावतात. कस्तुरीच्या वावरात मोत्यांचा पेरा होतो. शेतकरी अन्नब्रह्माच्या पूजेला बसतो. धरणी पाऊस स्पर्शाने मोहरते, अंकुरते, हिरवाईने नटू सजू लागते. आषाढ तर वाजत गाजत गरजत घुमतच येतो. धरणीतून फुटलेले अंकुर ती रोपं तरारण्याची वाढण्याची आशा आषाढ पूर्ण करतो. मुसळधार बरसतो, धुवाधार कोसळतो, आभाळाला भुकसं पडल्यासारखा ओततच राहतो. वृक्षवेलींना अभ्यंग स्नान घडतं. आभाळीच्या या बेभान आनंदानं ती बेहोश होऊन निथळत राहतात. त्यांच्या फुलण्याच्या आशा पल्लवित होतात. पक्षी भिजून चिंब होतात. ओले पंख निथळत फांदीला घट्ट पकडून राहतात. गुरवासरही या आवेशानं चिडीचूप होतात. आषाढाचा वेग आणि आवेगही मृदंग, चिपळ्या, झांज, करणे, ताशे यांची आठवण करून देणाराच. त्यामुळं कविवर्य मंगेश पाडगावकरांचे शब्द सहज ओठावर येतात. झाडात पावसाच्या बेहोश आरतीला वाजे मृदंग तेथे माझाच प्राण आहे. माणसाचं आद्यान्न आणि पूर्णान्न असलेल्या भातशेतीला आषाढाचा मोठाच आधार असतो. घडीमध्ये कवतिक नदी नाले झाले एक अशी स्थिती या पावसामुळे होते. नद्या, झरे, ओहोळ प्रवाही होतात. खाचखळगे, खड्डे, बांध, तळी, मळे, तलाव, विहिरी सारी पाणथळं जलस्थलं होऊन जातात. अशा पाण्याची वार्ता सर्वप्रथम लागते ती मंडूकांना. त्यांचं गायन सुरू होतं आणि लोकगीतात त्याचंही कौतुक येतं. बांध्याबोई भरले बाई मेंढकाईची वरात, तांदराच्या शेतातून जाते नाचत नाचत. याच आषाढात आषाढ मेघासारख्या दाटलेल्या पावसात भिजत वारकरी निसर्ग स्वरूपाशी एकरूप होतात. भजन, गायन, कीर्तन, नामस्मरण करत वारीला निघतात. कणवेनं दाटलेल्या पर्जन्ययुक्त मेघाप्रमाणे असणाऱ्या दिसणाऱ्या सावळ्या विठ्ठलाची ओढ भर पावसातही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. श्रावणाचा पाऊस मात्र रेंगाळणारा, आकाशाला मोत्यांच्या झालरी लावणारा, बाळकृष्णासारखा रांगत येणारा. श्रावणात ऊन पावसाचा खेळ रंगतो. कोल्हाकोल्लीचं लगीन लागतं.
इंद्रधनुष्याच्या कमानी सजतात आणि पुष्पपल्लवांकित पाचूची धरणी सस्यश्यामला सुजला सुफला झाल्यानं अतीव सौंदर्यशाली होते. निश्चिंत निवांत झालेल्या माणसाच्या मनात श्रद्धाभक्तीचा मळा उमलून येतो. घराघरातून तसंच देवळारावळातून पूजा अर्चा, होम हवन, अभंग कीर्तन, भजन चालू होतं. पर्जन्यवृष्टीचं वरदान देणाऱ्या देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. सणा उत्सवांना सुरुवात होते. भाद्रपदात लोण्यासारख्या मऊ मातीतून गणेश मूर्ती साकारतात. गणपती बाप्पा मोरया याचा जयघोष घुमतो. पर्जन्य राजानं ठेवलेल्या वरदहस्तामुळं ही वरदमूर्तीही प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. गिरमिर पावसाचं गुलाब पाणी कधीमधी शिंपत जात पाऊस मग माघारी जातो. सृष्टीला चराचराला नवजीवन देणारे, जलसंजीवन देणारे असे हे दिवस पर्जन्याचे. वृक्षवल्लरींना आणि सृष्टीलाच हिरवा शालू नेसवून लोलक अर्पण करणारे हे दिवस पर्जन्याचे. नवचैतन्य नवोल्लास मनी जागविणारे हे दिवस. निसर्गाचं महाकाव्य श्रवताना, पाहताना, ऐकताना काव्यकलांची प्रेरणा देणारे असे हे दिवस. संगत, सोबत, आशा, आधार होणारे, सृजनानंदाचा सर्वोच्च आनंद देणारे असे हे दिवस पर्जन्याचे. ईश्वरी माया आणि साक्षात्काराचे हे दिवस यथाकाल सर्वांना लाभोत, संतुष्ट आणि संतृप्त करोत एवढीच त्याच्याकडे प्रार्थना.